गावाच्या प्रत्येक ठेवातून सोनं पिकवणारा, काळ्या मातीतून आपले जीवन फुलवणारा, जगाचा खरा अन्नदाता तो महान, जगाचा खरा अन्नदाता तो महान, तो म्हणजे आपला शेतकरी भगवान, तो म्हणजे आपला शेतकरी भगवान. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्री सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी आपल्यासमोर नांगराच्या फळापासून ते डिजिटल युगाच्या माळापर्यंत शेतकऱ्याची गरुड झेप या अत्यंत समर्पक आणि प्रेरणादायी विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या संस्कृतीचा, अन्न सुरक्षेचा पाया म्हणजे शेतकरी. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर तो राष्ट्राच्या प्रगतीचा खरा शिल्पकार आहे. पूर्वीचा शेतकरी बैलजोडी, नांगर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर शेती करत असे. पाऊस पडेल की नाही, पीक येईल की नाही, बाजारभाव मिळेल की नाही या चिंतेत तो हार मानत नसे. ऊन वारा पाऊस याची पर्वा नाही त्याला, ऊन वारा पाऊस याची पर्वा नाही त्याला. घामाच्या थेंबांना सजवतो धरणी मातेला, स्वतः उपाशी राहून जगाला अन्न देतो. म्हणूनच शेतकरी देवा समान मानला जातो, देवा समान मानला जातो. परंतु काळ बदललाय, विज्ञान पुढे गेला आहे आणि शेतीने ही प्रगतीची वाट धरली आहे. आजचा शेतकरी ट्रॅक्टर चालवतो, ड्रोनद्वारा फवारणी करतो, मृदा परीक्षण करून योग्य खतांचा वापर करतो, आपल्या मोबाईलवर हवामान अंदाज मिळवतो, पीक विमा भरतो आणि शासनाच्या योजनांचाही लाभ डिजिटल पद्धतीने घेता येतो. आज शेती ही केवळ परंपरा नाही, तर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या सुंदर संगम बनली आहे. हातात आता नुसता नांगर नाही, मोबाईल आहे. हातात आता नुसता नांगर नाही, मोबाईल आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची जोडी आहे. काळ्या मातीतून स्वप्नांना नवी भरारी मिळते, काळ्या मातीतून स्वप्नांना नवी भरारी मिळते. म्हणूनच शेतकऱ्याची गरज साऱ्या जगाला करते, साऱ्या जगाला करते. मित्रांनो, पृथ्वी बुद्धिमत्ता म्हणजेच AI, ड्रोन, सौर ऊर्जा, सेन्सर, डिजिटल पेमेंट अशा आधुनिक साधनांमुळे शेती अधिक फायदेशीर होत आहे. आज या आधुनिक साधनांमुळे शेतकरी फळबाग मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. आज आपल्या महाराष्ट्रातील बेदाणा, डाळिंब जागतिक बाजारपेठेत नावलौकिक मिळवत आहेत. चिरवती आभाळावर आज डिजिटल युगाचा शेतकरी गाजतोय रानावर, गाजतोय रानावर. पण आधुनिक शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. हवामान बदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ, महापूर, उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ उतार ही आव्हाने कायमच आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी शासन, शास्त्रज्ञ आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या कष्टाची किंमत ओळखली पाहिजे आणि भारतातील शेतीला आधुनिकतेची नवी दिशा दिली. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबले होते, तरीही माझ्या शेतकरी राजाची शेती चालूच होती. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याचे चांगले दिवस येतील यात काही शंका नाही. शेतकरी जगला तर देश जगेल, शेतकरी जगला तर देश जगेल. शेत हिरवेल तर भविष्य फुलेल. तंत्रज्ञानाची जोड आणि कष्टाचा मान, तंत्रज्ञानाची जोड आणि कष्टाचा मान यातूनच घडेल समृद्ध हिंदुस्थान, समृद्ध हिंदुस्थान. आजचा शेतकरी बदल स्वीकारणारा, संकटांवर मात करणारा आणि नव्या युगाशी जुळवून घेणार आहे. नांगराच्या फळापासून त्याचा सुरू झालेला त्याचा प्रवास आज डिजिटल युगाच्या माळापर्यंत पोहोचला आहे. ही केवळ शेतीची नव्हे, तर संपूर्ण भारताच्या प्रगतीची कहाणी. शेतीची पारंपरिक रूप पुढील प्रमाणे ते म्हणजे पावसावर आणि निसर्गावर संपूर्ण शेती अवलंबून होती. पीक काढणी, पीक मळणी हाताने केली जात असे. यात अनेक तंत्रज्ञानाचा प्रवेश झाल्यावर काळाप्रमाणे शेती ट्रॅक्टर आणि आधुनिक अवजारांचे आगमन झाले. उच्च प्रतीचे बियाणे, खतांमुळे उत्पादनात अशी भरघोस अशी वाढ झाली. याचे प्रगतीचे फलित म्हणजे तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची वेळ आणि मेहनत वाचत आहे. शेतकरी आज केवळ अन्नदाता नाही, तर तो व्यावसायिक बनला आहे. शेतकऱ्याची ही विजय भूतच थांबणार नाही. शेतीची पुढे प्रगती होत गेली म्हणजेच हरित क्रांती आली. हरित क्रांतीलाच विज्ञानाची शेती म्हटले जाते. 1960 ते 1970 नंतर ट्रॅक्टर, विजेची मोटार, रासायनिक खते, बियाणे ही आली. महाराष्ट्रात ऊस, द्राक्षे, डाळिंब यासारखी नगदी पिके घेतली जाते. काळ्या मातीशी नातं जोडून काळीच त्याने चिरले, मातीशी नातं जोडून काळीच त्याने चिरले. शेताच्या मळ्यात त्याने सोनं उगवून दाखवले. काळाच्या पावलावर पाऊल ठेवून आज चालतो डिजिटल युगाचा राजा. विश्वाला अन्न देतो, विश्वाला अन्न देतो. हातात धरून नांगर काबाड कष्ट केला, घामाच्या धाराने हा शेतकरी भिजला. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आता मिळाली, डिजिटल युगात त्याने नवे शिखरे सर केली, नवे शिखरे सर केली.
रात्रंदिवस राबून शेतात घाम गाळतो तोच शेतकरी आता जगाशी तंत्रज्ञानाने जोडतो कष्टाच्या जोरावर त्याने उभारली आपली गुढी यशाच्या शिखरावर त्याने रवली आपली गुढी रंगली आपली गुढी मातीत घाम गाळणारा ध्वनी औषध फवारतो मातीत घाम गाळणारा ध्वनी औषध फवारतो बदललेला हा आधुनिक शेतकरी शेतीचे नवनवीन विक्रम रचतो शेतीचे नवनवीन विक्रम रचतो सरते शेवटी एवढंच म्हणेन की तरसतो आम्ही तुझ्यासाठी तो आमच्यासाठी तरस देवा की तरसतो आम्ही तुझ्यासाठी तो आमच्यासाठी तरस देवा माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यंदा मोठ्या मनाने बरस देवा मोठ्या मनाने बरस देवा एवढं बोलून मी माझ्या भाषेत चुकतो जय देवा